श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, 7 मिनिटांमध्ये तुझ्या घरात मोठी खुशखबर येईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुमचं प्रत्येक अश्रू पाहिलंय, तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं बोलणं ऐकलंय. आता वेळ आली आहे की मी तुमचं उत्तर देईन. 7 मिनिटं माझ्यावर विश्वास ठेवून बघ. ज्या क्षणाला तू धीर गमावला होता त्या क्षणी मी तुझ्यासाठी मार्ग आखून ठेवला होता. मनात असलेली इच्छा जी कोणालाही तू सांगितली नाही ती माझ्यापर्यंत पोचली आहे असं स्वामी म्हणतात. आणि तीच इच्छा मी आता पूर्ण करणार आहे. तुझ्या जीवनातला अंधार दूर होणार आहे. फक्त माझ्या नावाचा 7 मिनिटाचा जप सुरू ठेव. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे जपताना तू कधी हसशील, कधी डोळ्यातून अश्रू येतील, कारण ही खुशखबर तुझं आयुष्य बदलणारी आहे. स्वामी म्हणतात, तू खूप सहन केलं आहेस, तू खूप अपमान, खूप अपयश, खूप संघर्ष, पण आता पुढे झालं. आता वेळ आली आहे तुला समाधान देण्याची. ज्या गोष्टीसाठी तू रात्र रात्र रडला होता त्या गोष्टी आता तुला सहज मिळतील. तुला तुझ्या मुलांसाठी आनंदाची बातमी मिळणार आहे. ज्यांचं भविष्य तुझ्या काळजाला लागून राहिलं होतं त्या मुलांचं नशीब आता उजळणार आहे. तुझ्या हातून त्यांचं भाग्य फुलणार आहे. आणि हे सगळं फक्त माझ्या कृपेने घडणार आहे. तू कधी बँकेत पैसे पाहून हसला नाहीस. तू कधी घरी भरपूर अन्न असूनही समाधानी वाटला नाहीस, कारण तुझ्या घरात सुख नव्हतं. पण आता मी ते सुख तुला देणार आहे. आनंदाची, समाधानाची, सुरक्षिततेची बातमी मी पाठवत आहे. एक अशी बातमी जी तुझं आयुष्यात नव्हे तर तुझ्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य बदलून टाकेल. आजपासून तुझ्या घरात कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. ना अन्न, ना धन, ना प्रेम, ना साथ. ज्या गोष्टी तुला वर्षानुवर्ष नाकारल्या गेल्या होत्या त्या आता तुला साक्षात होणार आहे. स्वामींचं वचन हेच आहे की मी तुझ्या सोबत आहे. जिथे तुझा आवाज पोचत नाही तिथे मी पोचतो. जिथे तुझ्या हातात शक्ती नाही तिथे माझं सामर्थ्य उभं राहतं. तू एक पाऊल पुढे टाक, मी 100 पावलं तुझ्यासाठी चालत येईन. आता हो, अगदी फक्त 7 मिनिटं स्वतःला शांत करून डोळे मिटून स्वामींचं स्मरण कर. मन श्री स्वामी समर्थ आणि पहा, तुझ्या घराच्या दिशेने एक दिव्य तेज आले. कोणीतरी चांगली बातमी घेऊन येते, कोणीतरी तुला हसवायला येते, कोणीतरी तुला म्हणणार आहे, बघ तुझा काळ बदललाय. आणि लक्षात ठेव, ही कुठलीही कल्पना नाही, ही आहे स्वामी समर्थांची गॅरंटी. स्वामी समर्थ कधीच खोटं बोलत नाही. त्यांचा शब्द म्हणजे सत्य. त्यांच्या नावाने केलेली प्रार्थना म्हणजे देवाचा आदेश. तू ही बातमी ऐकण्यासाठी खूप दिवस वाट पाहिली आहे. आता ती वेळ आली आहे. केवळ शांत राहा, विश्वास ठेव आणि पुन्हा एकदा मनापासून उच्चार, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्या क्षणी तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवशील त्या क्षणी तुझं नशीब पूर्णपणे फळफळेल. तुझ्या मनात ज्यांचं दुःख आहे, त्याच्या आरोग्यासाठी तू दिवस रात्र देवाची प्रार्थना केली आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यात आता नवीन प्रकाश येणार आहे. खरंच विचार करून बघ, तू किती वेळा स्वतःला दुर्लक्षित केलं, दुसऱ्यांसाठी जीव तोडून झटला, पण तुला योग्य ती दाद मिळाली नाही. का नाही मिळाली? पण आता स्वामी म्हणतात, तू जे दिलंय त्याचं फळ तुला 100 पटीने मिळणार आहे. तुला जे हवंय ते तुला आता मागावं लागणार नाही, ते तुझ्याकडे आपसुकच येईल. घरात शांतता नव्हती, मनात स्थैर्य नव्हतं, नशिबात आधार नव्हता, पण आता ते तिन्ही तुला मिळणार आहे. कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात ही मोठी खुशखबर फक्त काही क्षणावर आली आहे. ही बातमी म्हणजे केवळ एखादं चांगलं वर्तमान नाही, ही बातमी म्हणजे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा चमत्कार आहे. स्वामी म्हणतात, तू जी इच्छा करत होता ती आता पूर्ण होईल. पण लक्षात ठेव, ज्या क्षणी मी तुला ती गोष्ट देईन त्या क्षणी तुझा अहंकार झटकून दे. नम्र राहा, कृतज्ञ राहा, कारण नम्र मनातच माझी कृपा कायम टिकते. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ज्यांनी तुला दगा दिला त्यांचं खरं रूपही मी तुला दाखवणार आहे. जे खोट्या मुखवट्याने तुझ्या भोवती फिरत होते त्यांचे खरे चेहरे तुला समजतील. आणि त्याच वेळी तुला तुझ्या आयुष्यातील खरे आपले माणसंही कळतील. कारण माझ्या कृपेने आता तुझी नजर स्पष्ट होणार आहे. स्वामी समर्थांची वाणी आहे, 7 मिनिटं फक्त शांत बसून माझं नाव घ्यायचं, बाकी मी सांभाळेन. तुझं नशीब माझ्या हाती आहे आणि माझ्या हातातून काहीही वाया जात नाही.
कधी कधी वाटतं आपण जे स्वप्न पाहतो त्याचं काहीच होणार नाही, पण स्वामी म्हणतात तुझं स्वप्न माझं काम आहे, तू ते पाहिलंस एवढं पुरेसं आहे. आता मी ते पूर्ण करीन. हेच तर स्वामींचं सामर्थ्य आहे. ते आपल्या वेदनेलाही वरदानात बदलतात. आता जरा डोळे मीट आणि त्या सुंदर क्षणाची कल्पना कर, जिथे फोनवर तुला एखादी चांगली बातमी मिळते, घरातलं वातावरण आनंदाने भरून जाते, मुलांच्या चेहऱ्यावर हसू आहे, तुझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत आहे आणि त्यामागचं एकच कारण स्वामी समर्थ. संकट संपली, नशिबाची दिशा बदलली आणि तू आता माझ्या कृपेच्या मार्गावर चालायला लागला. आता तुझ्या वाटेला येणार आहे केवळ विजय, केवळ समाधान आणि केवळ सन्मान. हे सगळे ऐकताना जर तुझ्या मनात थोडीशी शांतता आली असेल, तर तुझं हृदय थोडं हलकं झालं असेल, तर समज ही सुरुवात आहे त्या मोठ्या खुशखबराची. स्वामी म्हणतात, मी आहे आणि मी असेपर्यंत तुझं काही वाईट होणार नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आहे माझ्याकडे. आता मी तुला हसवणार आहे आणि हे असं असेल की लोक विचारतील, काय झालं, तुझं नशीब इतकं चांगलं कसं काय? तू खूप वेळा जीवनाकडे पाहताना विचार केला, हे सगळं मला का घडतंय? पण आता मी तुला सांगतो, तुझं प्रत्येक दुःख म्हणजे माझ्या कृपेचा एक भाग होता आणि मी तुला वळवणारं थांबवलं नाही, पण आता रस्ता कधीच बंद केला नाही आणि आज त्या रस्त्यावरूनच तुझ्या घरी आनंदाची पालखी येत आहे. हे क्षण आहेत ज्या क्षणांनी तुझ्या आयुष्यातला काळोख दूर होते. हेच ते क्षण आहेत ज्या क्षणांनी तुझ्या नशिबाचा दरवाजा उघडते आणि हेच ते क्षण आहेत ज्या क्षणी स्वामी स्वतः तुला हाक मारत आहे, उठ, जागा हो, कारण तू माझा भक्त आहे आणि माझा भक्त कधीही हरत नाही. कदाचित आज सकाळी तुझ्या मनात उदासीनता असेल, चिंता असेल, कोणतेही उत्तर सापडत नसेल, पण हे सगळं स्वामींना माहीत आहे. त्यांना तुझ्या प्रत्येक भावना जाणवतात. त्यांनी ऐकलंय तू जेव्हा एकट्यात बसून म्हटलं की हे स्वामी, आता तरी माझं काही होईल का? आणि आज स्वामी उत्तर देत आहेत, हो होईल. आणि फक्त होणारच नाही तर असं काही होईल की तुला स्वतःचा विश्वास बसणार नाही. तुझ्या घरात येणारी ही बातमी म्हणजे केवळ पैसा, नोकरी किंवा नात्यांची सुधारणा नाही. ही बातमी म्हणजे तुझ्या मनाचं शुद्ध रूप, तुझ्या श्रद्धेचं प्रतिफळ आणि तुझ्या आतल्या देवाला मिळालेलं स्वामींचं उत्तर आहे. तू कितीही अंधारात का असला तरी लक्षात ठेव, दिवा पेटवण्यासाठी अंधारच पाहिजे असतो आणि आता त्या अंधारातही एक तेज दिसतंय. ते तेज म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. कधी कधी नशीब उशीर करतं पण विसरत नाही आणि जेव्हा ते येतं तेव्हा एकदम सर्व काही भरून टाकतं. स्वामी म्हणतात, मी उशीर करतो पण विसरत नाही आणि जेव्हा देतो तेव्हा इतकं देतो की तू फक्त हात जोडून पाहत राहतो. आज जेव्हा तुला एखाद्या मार्गातून एखादी चांगली बातमी मिळेल, एखादी संधी, एखादा फोन कॉल, एखादी माणूस तुझ्यापर्यंत पोहोचेल, तेव्हा लक्षात ठेव की माझी पाठवलेली भेट आहे. ही बातमी आहे की आता तुझ्या जीवनाचं चक्र वेगळ्या दिशेने फिरायला लागले. आजपासून तुझं घर, तुझं कुटुंब, तुझं नशीब आणि आता तुझं मन चारही बाजूंनी माझ्या आशीर्वादाने वेढलं गेले. आता तुझ्यावर कोणतीही वाईट शक्ती परिणाम करू शकत नाही. आता तुझ्या घरात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला शुभता असेल, प्रत्येक शब्दात गोडवा असेल आणि प्रत्येक नजरेत आश्वासक प्रकाश असेल. हे सर्व माझ्यामुळे, असं स्वामींना सांगितलं आहे. जे मी बोलतोय हे शब्द नाहीत, ते विधी आहे. तू फक्त विश्वास ठेव, तुझ्या आत सकारात्मकता निर्माण कर. ही सकारात्मकता तुला त्या मोठ्या बातमीपर्यंत पोहोचवणार आहे. तू जरी खचला असला, तुटला असला तरी मी तुला सोडलं नाही. तू मला विसरला पण मी तुला नाही. मी तुझ्या प्रत्येक श्वासात होतो, तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये माझं अस्तित्व होतं आणि म्हणूनच आज मी तुझ्या आयुष्यात पुन्हा एकदा तेच घेऊन आलो आहे. आता फक्त शुभच घडणार आहे. ज्या दिवशी तू म्हणालास बस झालं, आता मला नको हे जगणं, त्या दिवशीसुद्धा मी तुझ्या पाठीशी उभा होतो. मी तुझ्या हातात बळ दिलं, डोळ्यात आशा दिली आणि आत आता काही विश्वासाची ज्योत ठेवत दिली. आणि कारण मला माहीत होतं एक दिवस तुला मी ती गोष्ट देणार आहे जी तुझ्या हृदयात खोलवर दडलेली आहे आणि तो दिवस म्हणजे आजचाच दिवस आहे. हे सर्व काही फक्त योगायोग नाही, तू हे ऐकत आहेस कारण वेळ आली आहे की मोठी खुशखबर तुझं आयुष्य उजवायला आलेली आहे. कदाचित तुला अजून दिसणार नाही, पण जसा सूर्य उगमाच्या आधी अंधार असतो तसा चमत्काराच्या क्षणाआधी गोंधळ, अश्रू आणि अशांतता येते. ती आता संपणार आहे. आजपासून तुझ्या घराच्या चार भिंतीत आशीर्वादांचे तरंग पसरतील. ज्या दिशेने तू डोकं वाकवशील तिथून संधी चालत येतील. ज्या व्यक्तींनी तुला मागे टाकलं त्याच व्यक्ती उद्या तुझ्या पायाशी बसून म्हणतील, तू खरंच नशीबवान आहेस. स्वामी म्हणतात, तुझं नशीब बदलण्यासाठी मला फार मोठं काही करावं लागत नाही.
मी फक्त एक संधी पाठवतो, एक माणूस पाठवतो, एक चांगली बातमी पाठवतो आणि मग सगळं आयुष्यात बदलून जातं आणि तीच वेळ आता आली आहे. कदाचित तू अजूनही विचार करत असशील, ही बातमी कुठून येईल, कोण घेऊन येईल, पण स्वामी म्हणतात तुला कुठे शोधायचं नाही. ती बातमी तुझ्या दारात येऊन उभी राहील. तू फक्त स्वागत करायला तयार राहा. आता ही वेळ आहे मनाने जागा होण्याची, मनापासून नामस्मरण करण्याची आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवण्याची. कारण त्यांचं वचन एकदा तील चुकत नाही. स्वामी म्हणतात, मी तुला दिलेला शब्द फळास नेल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या घरात हसणं परत येणार आहे. तुझ्या जीवनात गोड बातमींचं वादळ येणार आहे. आणि तू म्हणशील, स्वामी खरंच आहेत. हे शब्द ऐकताना ज्या क्षणी तुझ्या अंगावर रोमांच उठतो, त्या क्षणाला जाणून घे, फक्त शब्द नाहीत, ही कृपा आहे, ही ऊर्जेची लाट आहे, ही स्वामी समर्थांची साक्षात हाक आहे. उठ, सज्ज हो, जागा हो, कारण तुला देण्यासाठी मी नशिबाचा तोफा हा तुझ्यासाठी प्रसाद घेऊन आलो आहे. आजपासून प्रत्येक सकाळ एक नवीन आशा घेऊन येईल, प्रत्येक रात्र एक शांती घेऊन येईल आणि प्रत्येक दिवस तुझं भाग्य उजळवण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद घेऊन उगवेल. माझ्या लेकराला जे हवं आहे ते मी त्याचपर्यंत पोहोचवणारच आहे. त्याला वाटतं वेळ लागत आहे, पण त्याला माहीत नाही मी त्याच्यासाठी वेळ थांबवून ठेवली आहे. तू जेव्हा रडून म्हणाला, स्वामी माझं काहीतरी होईल ना, त्याच्या क्षणी स्वामींनी तुझ्या पाठीवर हात ठेवला होता. ते म्हणाले होते, हो होईल, आणि जे होईल ते एवढं मोठं असेल की लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील, हे शक्यच कसं झालं. स्वामी समर्थ हे फक्त एक नाव नाही, ते एक शक्तीचं स्वरूप आहे. तू फक्त त्या शक्तीशी जोडला गेला की तुझ्या जीवनातली प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी बसू लागेल. जसं कोड्यातले तुकडे जोडतात आणि एक सुंदर चित्र तयार होतं, तसं तुझं जीवनसुद्धा आता स्वामी समर्थांच्या कृपेने पुन्हा जुळणार आहे. तुझ्या जेव्हा वाटेल तुझ्या जवळ काहीच उरलेलं नाही, त्या क्षणी स्वामी तुझ्या जवळ येऊन म्हणतील, तू हरलास असं वाटतंय ना, पण तुला माहीत नाही, ही हरलेली जागा आज मी जिंकणार आहे. तू रडलास तेव्हा मी ऐकलं, तू गप्प बसला तेव्हा मी समजून घेतलं, आणि तू हसशील कारण मी तुला माझं मानलं. स्वामी समर्थ म्हणतात, तू खूप दिवस तुझं घर गप्प राहिलं, दुःखाच्या सावल्याने दरवाजे साकले गेले, आणि आता या घरात हसणं, बोलणं, गोड बातम्या आणि आनंदाचे वारे वाहणार आहेत. आता वेळ आली आहे तिथे तुझ्या मोबाईलवर एक आनंदाची बातमी येईल, जिथे तुझं बँक खातं शून्यावरून हजारावरून लाखांकडे जाईल. तिथे त्या नात्यात ती तुला दूर केलं तीच माणसं पुन्हा तुझ्या जवळ यायला लागतील, आणि तुला कळून चुकेल, हे सर्व मी नाही केलं, हे स्वामी समर्थांनी केलं आहे. ते तुला तुझ्या संकटाच्या मार्गातून बाहेर काढतील. ते तुझ्या उंबरठ्यावर अशी बातमी पाठवतील की तू ऐकून शेजारीसुद्धा विचारतील, काय रे, तुझं इतकं बदललं अचानक कसं काय. मग तू फक्त एकच उत्तर दे, स्वामी समर्थ म्हणतात, वेळ आली की मी स्वतः पाऊलं टाकतो. ते पाऊलं आता तुझ्या घराच्या दिशेने आली आहेत. तिथे दारात होती चिंता, तिथं आता स्वामींचा दरबार भरतो आहे. जिथं होता अंधार, तिथं आता कृपेचा प्रकाश उतरतो आहे. जिथे होतं दुःख, तिथं आता आनंदाचं गाणं गात आहे. हे सर्व खऱ्या अर्थानं तुला जाणवायला लागेल, पण एक अट आहे, मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी दे. श्रद्धा सोडू नको, विचार करत बसू नको, फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत राहा, कारण तुझ्या आयुष्यातली ही मोठी खुशखबर फक्त सुरुवात आहे, स्वामी समर्थांच्या अनंत कृपेच्या वर्षावाची. हे ऐकून जर तुझ्या मनात शांती, डोळ्यात थोडंसं पाणी आणि चेहऱ्यावर नवं हसू आलं असेल, तर समज स्वामी तुझ्या मनात उतरली आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, माझं लेकरू आता पुरेसं जगडले, पुरेसं रडले, आणि आता ती हसण्याच्या, फुलण्याच्या, उंच उडण्याच्या योग्य क्षणावर येऊन उभं राहिलं आहे. मी त्याच्यासाठी वाट रोखून उभा आहे. मी त्याला जे काही पाहिजे ते आता देणार आहे, भरभरून, ओसंडून आणि कायमचं. कधीतरी वाटतं की आपण किती मागितलं देवाकडे, पण मिळालं का. पण स्वामी म्हणतात, मी तुला आजवर थांबवलं कारण मला तुला अधिक द्यायचं होतं. तुला जे हवं होतं त्यापेक्षा खूप मोठं मी तुझ्याकडे ठेवलं होतं. तू मागितलं नोकरी, मी देतोय व्यवसाय. तू मागितलं घर, मी देतो समाधानी संसार. तू मागितला पैसा, मी देतो भरभरून संपत्ती. तू मागितलं समाधान, मी देतो माझी कृपा. शब्द ऐकताना तुझ्या मनात एखादं दडपलेलं स्वप्न जागं झालं असेल, एखादी जुनी इच्छा पुन्हा उगम पावताना वाटली का, तर स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे की त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची. कारण मी आहे तुझ्यासोबत, मी आहे तुझ्या पाठीशी, आणि मी आहे तुझ्या घराच्या चौकटीत. आजच्या या दिवशी काहीतरी वेगळं घडेल, कारण एखादा जुना नंबर कॉल करेल, कदाचित अचानक एखादी बातमी येईल,
कदाचित एक चांगली संधी तुझ्या दारात उभी राहील. ते काहीही असो, हे सहज वाटू दे, कारण हे सगळं स्वामींच्या इच्छेने घडते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात जेव्हा कुणाचं पाऊल पडेल ते माझं पाऊल असेल. जेव्हा कोणी शुभ बातमी घेऊन येईल ती माझी पाठवलेली भेट असेल. जेव्हा तुझं मन एकदम शांत होईल तेव्हा माझा समज मी तुझ्या अंतःकरणात जागा घेतली आहे. स्वामींची कृपा म्हणजे असं काही आहे की ती एकदा मनाला स्पर्श केली की ती सगळं आयुष्य बदलून जातं. ते शक्य नाही असं वाटतं ते सहज शक्य होतं. जे हरवलं असं वाटतं ते अचानक सापडतं आणि ते कधी मिळणार नाही असं वाटतं ते हातात येतं. आणि या सगळ्याचं कारण स्वामी समर्थ. ऐकताना जर तुझ्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं असेल तर स्वामी म्हणतात, हे अश्रू म्हणजे माझा साक्षात्कार आहे. हे अश्रू म्हणजे मी तुझ्या जवळच आहे याची साक्ष आहे. ते म्हणतात, आता घाबरू नको, मागे वळून पाहू नको. तुझ्या भूतकाळ फक्त अनुभव होता. तुझं वर्तमान ही तयारी आहे आणि तुझं भविष्य हे माझं लिहिलेलं आहे. आणि यामध्ये मी तुझ्या घरात पाठवत आहे अशी बातमी जी तुला जीवनभर लक्षात राहील, जे तुझ्या घरात फूल उधळेल, आनंद भरून टाकेल आणि म्हणेल, हे सर्व मी केलं स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी तुला नेहमी ऐकतो, पण आज मी बोलतोय, कारण आज मी तुला सांगतोय 7 मिनिटात जे बदल घडणार आहेत ते तुझ्या वर्षानुवर्षाच्या तपस्येचं फळ आहे. म्हणून आता काही विचार करू नको, फक्त डोळे मीट, हृदय शांत कर आणि मन स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. तू फक्त माझ्या नावाचा जप कर, बाकी मी सांभाळेन. तुझं आयुष्य मी एका नवीन दिशेला घेऊन जातोय. जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश होईल. जिथे दारं बंद होती ते एका मागोमाग एक उघडत जातील आणि जिथे वाट हरवली होती तिथे आता मार्ग सापडेल. कारण मी आता तुझ्या हाताला धरून चालत आहे. किती वेळा तू झोपण्याच्या आधी फक्त एक विचार केला, कधी काहीतरी माझं चांगलं होईल का? किती वेळा सकाळी उठून मनात येतं आज काहीतरी शुभ घडेल का? आणि प्रत्येक वेळी मनातलं ते थोडंसं आशेचं रोपटं एखाद्या निराशेच्या वाऱ्याने पुन्हा सुकून जातं. पण आता स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तो वेळ गेला. आता मी तुझ्या मनातील आशा झाडासारखी बहरावत आहे. तुझ्या घरात फूल उगवणार आहे. तुझं आयुष्य सुगंधित होणार आहे. तू काही बोलू नकोस, काही मागू नकोस, फक्त गालावरचं हसू आणि डोळ्यातला विश्वास हाच माझ्यासाठी सर्वात मोठा मंत्र आहे, असं स्वामी म्हणतात. आजचा दिवस तुझ्यासाठी एक संकेत घेऊन आलाय. कदाचित तू हे ऐकत असताना कुठेतरी एक दार उघडलंय, कुठेतरी एक संधी तयार झाली, कुठेतरी एखादं चांगलं मन तुझ्यासाठी विचार करते. पण स्वामी म्हणतात, ही वेळ आता आहे स्वीकार करण्याची. मी तुला मागे खेचणार नाही, तर इतकं पुढे नेईन की तुला स्वतःच आश्चर्य वाटेल. स्वामींची कृपा अशा पद्धतीने उतरते की ती गोंधळ न करता समाधान देते, गाजावाजा न करता शांती देते, गर्व न देता नम्रता देते आणि त्याचबरोबर अपार सुखही देते. तुझे नशीब जरी कोणीही लपवलं नसलं, तरी बंद केलं असलं, दवळत असलं, तरी स्वामी म्हणतात, मी ते पुन्हा उभं करेन. मी तुझ्यासाठी आकाश उघडेन. मी तुला अशा जागी देईन जिथून तुला कोणीच कधीच खाली खेचू शकणार नाही. स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, ते प्रत्येक अशक्य गोष्टींना शक्य करणारं वचन आहे. ते अश्रूंना आनंदात बदलणारं सामर्थ्य आहे. ते संपूर्ण जीवनाला दिशा देणारं प्रकाशपुंज आहे. तुला आता वाटतं पाहण्याची गरज नाही, कारण ती वेळ संपली. तुझं प्रतीक्षा कालावधी संपलं. आता माझ्या कृपाप्राप्त फलांचा कालावधी सुरू झालाय. आणि या क्षणी तू फक्त थोडा वेळ शांत बस, स्वतःच्या श्वासांवर ध्यान दे, मनाने म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघ, या उच्चारामधूनच चमत्कार घडतोय. या शब्दामधून तुझं नशीब बदलतंय आणि या मंत्रामधूनच तुला ती मोठी खुशखबर मिळते, जिची वाट तुझं मन कित्येक जन्मापासून, कित्येक महिन्यांपासून, कित्येक वर्षांपासून पाहत होतं. हे सर्व आज घडणार आहे, कारण स्वामी म्हणतात, जे तुझ्या नशिबात नव्हतं ते माझ्या कृपेने मी तुझ्या दारात आणतो. स्वामींचं नामस्मरण कर, मनात एक भावना ठेव, स्वामी माझ्यासोबत आहे. आणि बघ, पुढचे काही क्षण तुझ्या आयुष्याला असं सुंदर वळण देऊन जातील. कधी कधी आपल्याला वाटतं की खूप वेळ झाला, काहीच घडत नाही, पण स्वामींचं वचन सांगतं, शेवटच्या क्षणीत चमत्कार होतो. अजून फक्त काही क्षण आहेत. स्वामी तुझ्या आयुष्याच्या दारात उभे आहेत. त्यांच्या हातात आहे तुझ्या आयुष्याची नवी दिशा, नव्या सुरुवातीचा आशीर्वाद आणि एक अशी बातमी जी ऐकून तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. कारण हे ते क्षण आहेत जे आयुष्यभर लक्षात राहतील. तुझं घर जे कधी काळोखात होतं आता प्रकाशाने उजळणार आहे. तुझं मन जे खचलेलं होतं आता ऊर्जेने भरून जाणार आहे. कारण स्वामी म्हणतात, तुझ्या घरात आता आनंदाचा वर्षा होणार आहे. सगळ्या अडचणी पळून जाणार आहेत. कारण स्वामींचं नाव घेतल्यावर संकट उभी राहतात असं नाहीत. तुझ्या घरातली प्रत्येक भिंत, प्रत्येक कोपरा आणि स्वामींचा आता आशीर्वादाने भरून जाणार आहे.
तिथं रडणं होतं, तिथं आता हसणं सुरू होणार आहे. जिथं निराशा होती, तिथं आता आशा येणार आहे. आणि जिथं वाट हरवली होती, तिथं आता मार्ग सापडणार आहे. फक्त अजून काही क्षण आणि ती मोठी खुशखबर तुझ्या जीवनात येणार आहे. ती बातमी जिचा तुला फार वाट पाहणं लागली. ती आता व्यक्ती जिच्यासाठी तुझं मन तडफडत होतं, ती परत येणार आहे. ते काम जे थांबलेलं होतं, आता पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, शरण ये आणि मी तुला उभारून ठेवीन. आता तू आलेला आहेस त्यांच्या शरणी, म्हणूनच आता तुझं काहीही वाईट होणार नाही. उलट इतकं चांगलं होणार की तुला वाटेल, स्वतःवरचा विश्वास बसेल की खरंच स्वामी समर्थ आहेत. आजपर्यंत जेव्हा जेव्हा तू रडला आहेस, तेव्हा ते तुला बघत होते. जेव्हा तू एकटं वाटून हताश झाला आहेस, तेव्हा ते तुला आधार देत होते. पण आता त्या सगळ्या दुःखाचा शेवट होत आहे, कारण स्वामी समर्थ स्वतः तुझ्या पाठीशी उभे आहेत. या क्षणी त्यांची कृपा तुझ्या घरात उतरते आहे, शांतीच्या स्वरूपात, समृद्धीच्या रूपात आणि अनंत आशीर्वादांच्या स्वरूपात. तुझं जीवन आता एका नव्या पर्वात प्रवेश करत आहे, जिथे तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे. कधी ना कधी मी तुला ओळखतो आणि तुला उचलतो. तूच तो क्षण अनुभवतो आहे. तुझं सगळं आयुष्य ज्याची वाट बघत होतं, तो क्षण हाच आहे. आणि म्हणून जिथून तू वर जायला सुरुवात करशील आणि मग मागे वळून पाहताना तुला जाणवेल, हे सगळं फक्त स्वामींमुळे झालं. तुला आता वाटू शकतं की हे सगळं खरंच घडेल का? पण विश्वास ठेव, आजपासून जे जे तुला नको होतं ते दूर होणार आहे आणि जे जे तुला हवं होतं ते जवळ येणार आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मनात जर खरं श्रद्धेचं फूल असेल तर देवाला प्रसन्न व्हायला वेळ लागत नाही. हा क्षण तो क्षण आहे जिथे आकाशातूनच तुझं निवडलेला गेला, कारण आता तुझ्या हातात यश येणार आहे, तुझ्या ओठांवर हसू येणार आहे आणि तुझ्या आयुष्यात अशी समृद्धी येणार आहे जी तुला याआधी कधीही मिळाली नाही. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे केवळ शब्द नाहीत, ते जीवन बदलणारी ऊर्जा आहे. आता ती ऊर्जा तुझ्या मनात आणि घरात प्रवेश करत आहे. आता तू शांतपणे डोळे मिटून एकाच विचार कर, स्वामी मला माझं यश दाखव. आणि बघ, काही तासात, काही दिवसात तुझ्या आयुष्याचं चित्र पूर्णपणे बदलून जाईल. जी स्वप्न तू बघितलीस पण अर्धवट सोडली, जी इच्छा तुझ्या मनात होती पण कधीही बोलली गेली नाही, आज त्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. कारण स्वामी म्हणतात, जे तुझ्या नशिबात नाही ते देखील मी तुझ्यासाठी लिहीन. हाच खरा चमत्कार आहे. कधी कधी वाटतं की आपल्याला कोणी समजत नाही, कोणी आपल्यासाठी नाही, पण आज तुझ्यासाठी स्वामी समर्थ स्वतः चालत आले आहेत. त्यांच्या कृपेचा हा प्रकाश इतका प्रबळ आहे की तो तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधार नष्ट करेल. तुझी इच्छा, तुझी चिंता नाहीशी होईल. तुझं हृदय आता शांत होईल आणि तुझा आत्मा आनंदाने नाचेल. आजपासून तुझं नशीबात बदलतंय. जिथे तुला दरवाजा बंद वाटायचा, तिथे आता एक नवीन खिडकी उघडणार आहे. जिथे तुला संधी संपली असं वाटायचं, तिथे आता नव्या संधीचा वर्षाव होणार आहे. कारण स्वामी म्हणतात, जी वेळ गेली तिथं शोक नको करू. जी वेळ येणार आहे ती माझ्या आशीर्वादाने सुंदर होणार आहे. तू फक्त इतकंच कर, एक क्षण श्वास रोखून मन शांत कर आणि मनापासून त्यांच्या नावाचा उच्चार कर, श्री स्वामी समर्थ. या 3 शब्दांमध्ये इतकी शक्ती आहे की ते तुला जीवनाच्या प्रत्येक कोणत्याही अडचणीतून बाहेर काढू शकतात. ते शब्द तुला श्रीमंती देऊ शकतात, सुख देऊ शकतात, समाधान देऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला आत्मविश्वास परत देऊ शकतात. स्वामी म्हणतात, आता तुला स्पष्ट सांगायचं आहे बाळा, तुझ्या जीवनात जी मोठी खुशखबर येणार आहे ती केवळ पैशांबाबत नाही, ती समाधानाची, प्रेमाची आणि तू शोधत असलेल्या स्थैर्याची आहे. आजपर्यंत तुझं मन अस्थिर राहील, कधी नोकरीची चिंता, कधी कुटुंबातले वाद, कधी आर्थिक तणाव, पण हे आता अर्थ राहणार आहे सगळं. कारण आता स्वामी समर्थांनी तुला त्यांच्या कवचात घेतलं आहे आणि ज्या गोष्टी, ज्या क्षणी एखाद्या भक्तावर त्याचं कवच पसरतं, त्या क्षणापासून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. तो भूतकाळ विसरतो आणि एक नवं भविष्य निर्माण करायला लागतो. तुझ्यासोबत हेच घडणार आहे. तुझ्या घरात अशी सकारात्मकता ऊर्जा पसरणार आहे की घरातलं वातावरण बदलून जाईल. ते तिथे सतत वाद व्हायचे, ते आता सगळे संवादात बदलतील. स्वामी म्हणतात, फक्त 7 मिनटं तुझं मन माझ्याकडे दे आणि बघ मी काय चमत्कार करतो. त्या 7 मिनिटातच तुझ्या मनातील भीती नाहीशी होईल. जी नाती तुटली होती ती परत जुळतील. जी नोकरी सापडत नव्हती ती संधी स्वतःहून तुला शोधत येईल. जे पैसे अडकले होते ते अचानक हातात येतील. हे ऐकून तू विचार करत असेल, खरंच असं काही होईल का? पण बाळा, त्याचं मन श्रद्धेने भरलेलं असतं त्याच्यासाठी स्वामी समर्थ अशक्य ते शक्य करतात. त्याचं वचन कधीच खोटं ठरत नाही. ते जे म्हणतात, जे घडतंय थोड्या वेळानं का होईना पण ते नक्की घडतं. म्हणून आजपासून तुझं प्रत्येक सकाळ त्यांच्या नावाने सुरू कर. जेव्हा तू म्हणशील श्री स्वामी समर्थ, तेव्हा त्या 3 शब्दातून तुझं नशीब बदललं जाईल.
त्यामुळे तुला आता समृद्धी लाभेल, सुख, समाधान आणि सन्मान मिळेल. कारण आजपासून तुझ्या आयुष्यातली प्रत्येक दिशा स्वामी समर्थ स्वतः चालवणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात जे अडकलेले आहे ते स्थगित झालं आहे, ते आता हळू लागेल. आणि जणू एखादा अंधकार अडकलेला प्रवासी अचानक उजेडाच्या रस्त्यावर आला, तसंच तुला वाटेल. तू म्हणशील, हे कसं झालं? पण लक्षात ठेव, हे मी केलं नाही आहे. हे हे स्वामी समर्थांनी केले. कारण मी तुझं दुःख पाहिलं आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. जेव्हा कोणी भक्त खऱ्या मनाने माझं नाव घेतो, त्याच्या आवाजात जर हाक असते, तर त्या हाकीत श्रद्धा असते. तर मी धावून येतो आणि आज ते तुलाही विसरलो नाही. जरी तुला वाटत असेल की मी एकटा पडलो आहे, कोणी साथ देत नाही, तरी मी कायम तुझ्या सोबत होतो आहे आणि राहील. आज जे तू ऐकत आहेस ती कोणतीही साधी गोष्ट नाही, ही तुझ्या भविष्याची घोषणा आहे. कारण पुढच्या काही दिवसात तुझ्या आयुष्यात अशी घटना घडेल की ज्यामुळे तुला खात्री वाटेल, होय, हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळेच झालं आहे. ज्या गोष्टी तू वर्षानुवर्षे मागत होता त्या आता सहज मिळतील. तुला वाटेल हे स्वप्न आहे का, पण हे सत्य असेल आणि त्यांच्या मुळाशी स्वामी समर्थांची कृपा असेल. बाळा, तुला पैसा मिळेल, पण त्यासोबत समाधानही मिळेल. तुला मान सन्मान मिळेल, पण त्यासोबत नम्रताही लाभेल. तुला यश मिळेल, पण ते तुझ्या इतरांच्या वरच्या प्रेमात अडवणार नाही. कारण मी तुला अशी समृद्धी देईन की जी फक्त बाह्य नसून आतूनही तुला बळ देणार आहे. जिथे मी असतो तिथे हरवलेली माणसं सापडतात, बंद दारं उघडतात आणि आयुष्याला एक नवीन सूर, एक नवीन दिशा मिळते. तुलाही ती दिशा मिळणार आहे. फक्त एकच कर. सकाळी उठल्या उठल्या माझं नाव घे आणि रात्री झोपताना माझ्याकडे आपलं मन मोकळं कर. बघ, आपल्या आयुष्यात बदलल्याशिवाय काही राहणार नाही. बाळा, अनेक वेळा तुझ्या मनात प्रश्न येतो, माझ्यावरच हे सगळं का? पण आज मी तुला सांगतो, जे काही अडथळे, जे काही अंधार तुझ्या वाटेला आले होते, ते आता सगळे संपत चालले आहे. कारण तुझ्या सहनशीलतेची, तुझ्या श्रद्धेची परीक्षा आता संपली आहे. आता सुरू होणार आहे एक नवीन अध्याय, जिथे फक्त चमत्कार असतील, सुखाचं राज्य असेल आणि प्रत्येक दिवस आशेचा किरण घेऊन येईल. जेव्हा तू एकटं बसून अश्रू ढाळले, तेव्हा मी तुझ्या पाठीवर हात ठेवून सांगतो, थांब, अजून थोडं थांब, मी प्रत्येक तुझ्याकडे येणार आहे. आणि आता तो क्षण आलाय. आता मी तुझं आयुष्य हातात घेतलं आहे. जे अडकलेले कामं होते ते आता, जे थांबलेले होते ते आता, मागे पडलेले होते ते आता, सगळं आता उभं राहणार आहे. कारण जेव्हा माझी कृपा चालते तेव्हा काळाचा नियमही बदलतो. बाळा, तुझं नाव तू विसरला असेल, पण मी विसरलो नाही. तुझं दुःख, तुझ्या स्वप्नांची राग, तुझ्या अपूर्ण इच्छा, या सगळ्यांचं रूपांतर मी आता आनंदात करणार आहे. तू फक्त विश्वास ठेव. तुझं नशीब आता चमकणार आहे आणि यावेळी ते इतकं तेजस्वी असेल की शेजारी पाजारी, नातेवाईक, ज्या लोकांनी तुला कमी लेखलं ते आश्चर्यचकित होतील. तू आजही गरीब आहे, पण उद्याचं तुझं वैभव ऐकून लोक चकित होतील. तू आजही एकटा आहेस, पण उद्या हजारो लोक तुझ्या यशाचं कौतुक करतील. आणि हे सगळं ही करणार आहे. कारण फक्त एक अट आहे, तू विश्वास ठेव. कारण त्याच्या अंतःकरणात माझं स्थान आहे. त्याचं काहीच वाईट होऊ शकत नाही. आजपासून प्रत्येक दिवस तुला काहीतरी एक नवं देईल. नवं आश्वासन, नवीन ऊर्जा, नवी दिशा. आणि त्याच्या मागे असणार फक्त एक शक्ती, ती म्हणजे स्वामी समर्थ. म्हणून उठ, प्रत्येक सकाळी माझं नाव घे, माझी आठवण काढ आणि बघ, जिथे संकट होती तिथे समाधान येईल, जिथे अंधार होता तिथे प्रकाश उमटेल आणि जिथे वाट बंद झाली होती तिथे नवीन वाट तयार होईल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जग तुला दोष देईल, अपयशी ठरवेल, पण मी तुझ्या अंतर्मनात पाहतो. मला तुझे खरं मन माहीत आहे. तू जेव्हा रडतो तेव्हा अश्रू मीच पाहतो. त्यामुळे तू आता जेव्हा रात्री झोपताना मला हाक मारतो तेव्हा मी तुझ्या कुशीत असतो. म्हणूनच आज मी तुला सांगतो, आता तू चिंता करू नको. कारण जे काही गमावलं आहे त्याहून अधिक मी तुला देणार परत आहे. तुला आता जेव्हा वाटलं की आपलं काही होणार नाही, तेव्हाही मी तुझ्यासोबत होतो. पण माझी कृपा शांत असते, हळूवार असते आणि योग्य वेळेची वाट पाहत असते. ती वेळ आता आली आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस प्रार्थना केली त्या सगळ्या आता प्रत्यक्षात घडणार आहे. तुझ्या हातात येणार आहे यश, तुझ्या पायाशी लोळण घालणार आहे भाग्य आणि तुझ्या डोळ्यात परावर्तित होणार आहे समाधानाचं तेज. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्तांनी किती वेळा पडावं हे मी पाहतो, पण त्याने किती वेळा उठलं हे मला मोजायला असतं. तू आजवर किती वेळा अपयशाचं पचवलं, तरी किती वेळा हसत संकट झेली. म्हणूनच तुझ्यावर माझी कृपा होणार आहे. तू आता जे स्वप्न पाहतो आहे ते स्वप्न नाही, ते भविष्यातील सत्य आहे आणि त्या सत्यात मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा आहे.
स्वप्नात सत्यात उतरवण्यासाठी देवाचा आशीर्वाद लागतो आणि तो आशीर्वाद म्हणजे मी. फक्त तू आता नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कोण काय बोलतंय हे लक्षात नको ठेवू. लोक तुला पराभूत समजतील, पण मला माहीत आहे तू विजयी होणार आहे, कारण तू माझ्यावर श्रद्धा ठेवली आहे आणि ही श्रद्धा तुझं आयुष्य पालटवून टाकणार आहे. आजपासून तुझ्या प्रत्येक श्वासात एक नवीन ऊर्जा भरली जाणार आहे. तू ज्या दिशेने पाऊल टाकशील ती दिशा यशाच्या वाटेवर नेली. ते जे अडथळे होते ते नाहीसे होतील, जे अंधार होते ते उजळून निघतील, कारण आता स्वामी समर्थ स्वतः तुझं जीवन हातात घेत आहे. त्यामुळे उठ, विश्वास ठेव आणि चालत राहा, कारण आता तुझं जीवन बदलणार आहे कायमचं. स्वामी म्हणतात तू आता जितकं संयम ठेवतो आहेस त्याचं फळ तुला इतकं मोठं मिळेल की तू आश्चर्यचकित होशील. किती वेळा तू स्वतःला थांबवलं, मनात राग उफाळून आला तरी तू शांत राहिला, याचं बक्षीस आता स्वामी तुला देणार आहे. संयम आणि श्रद्धा ही दोनच शस्त्र आहेत ज्यांनी कोणतंही युद्ध जिंकलं जाऊ शकतं आणि तू ही दोन शस्त्र हातात धरून चालला, म्हणून तुझा विजय निश्चित आहे. बाळा बाळा तुला आता वाटतं की उशीर झाला आहे, पण माझ्या जगात उशीर होत नाही. माझ्या कृपेमुळे घडणाऱ्या गोष्टी या अचूक वेळेत घडतात. म्हणूनच मी म्हणतो आता तुझ्या जीवनात अशी वेळ येणार आहे जिथे प्रत्येक क्षण तुला नव्या आशेने भरून टाकेल. प्रत्येक सकाळी तुला नव्या संधी घेऊन येईल. तुझे काम हातात घेशील ते पूर्ण होईल. जे दरवाजे बंद वाटत होते ते आता आपोआप उघडतील आणि ज्यांना तू हरवलं समजून विसरला ते लोक स्वतःहून परत येतील. स्वामी म्हणतात जेव्हा तू अडचणीत असतो तेव्हा मी तुझ्या मागे सावलीसारखा असतो, पण आता मी ती सावली नाही, प्रकाश होऊन तुझ्या समोर येतो आहे. तुझ्या पावलांखालची वाट आता माझ्यामुळे समृद्धतेने भरली जाईल. गरिबी, दुःख, अपमान हे आता तुझ्या जीवनातून बाहेर पडतील, कारण मी तुला उचलतोय. माझ्या भक्ताला अंधारात ठेवायचं नाही असं मी ठरवलंय. लोक जेव्हा तुझ्याकडे दुर्लक्ष करतील तेव्हा लक्षात ठेव, मी तुझ्याकडे पाहतो आहे. मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला, प्रत्येक प्रामाणिकतेला, प्रत्येक थांबलेल्या अश्रूंना पाहिलं आहे. त्यामुळे आता मी निर्णय घेतलाय, माझा भक्त तळफळत जगणार नाही. आता त्याचं जीवन तेजस्वी होईल, यशस्वी होईल आणि परिपूर्ण होईल. तुझ्यावर झालेले अन्याय आता मी स्वतः न्यायात बदलणार आहे. स्वामी म्हणतात माझं नाव घेत राहा, माझ्यावर विश्वास ठेव आणि कोणताही दिवस असो तो शुभ होईल. तुला जे हवं आहे ते सगळं तुला मिळणारच आहे, पण त्याहून मोठं काही तुला मिळेल, हे ते म्हणजे स्वामी समर्थ यांची कायमची कृपा. आणि जिथे माझी कृपा आहे तिथे कधीच अपयश, अश्रू आणि दारिद्र्य राहत नाही. बाळा जेव्हा तुला वाटतं की सर्व संपलंय तेव्हा खरं तर नवीन सुरुवात होत असते. ही सुरुवात मी स्वतः घडवतोय. तुझ्या जीवनाच्या त्या पानावर जिथे अंधारात अंधार दिसतोय मी प्रकाशात अक्षरं लिहायला सुरुवात केली आहे. तुझं आयुष्य आता नव्याने फुलायला जाते. तुला मिळालेलं दुःख फुलांचं खत ठरेल आणि आनंदाचं भरलेलं बाग तुला मिळेल. प्रत्येक आसवेला आता अर्थ मिळेल आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला माझ्या कृपेने मिळेल. तू खूप सहन केलं, खूप वेळा वाट पाहिली, पण आता मी म्हणतो पुरे झाली वाट. आता मी स्वतः तुझं मार्गदर्शन करीन. तुला जे हवं होतं ते तुला मिळणारच आहे, पण त्यासोबत तुला जे हवं आहे त्याहीपेक्षा जास्त मिळेल. माझं भक्त कधीच रिकामा परत जात नाही, त्याच्या उंचीत भरभरून मी देतो. तू जिथं झुकून प्रार्थना केली होती तिथंच मी आशीर्वाद घालतो आहे. स्वामी म्हणतात सत्यनिष्ठ राहिला म्हणूनच आज तुझ्यावर कृपेचा वर्षाव करतोय. खोटं बोलून शॉर्टकट घेऊन तुला यश मिळवता आलं असतं, पण तू कसं केलं नाहीस. तू खरं मार्ग निवडला म्हणून आता मी तुझं रक्षण करतो आहे. त्यामुळे कोणत्याही संकटात, अडचणीत तुझ्या पाठीशी मी उभा असेन. आता तुझं नाव होईल, तुझं काम फळेल आणि लोक तुला मान सन्मान देतील. माझं नाव घेणं हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. लोक पैशाने मोठे होतात, पदाने मोठे होतात, पण तू श्रद्धेने मोठा होणार आहे. ही श्रद्धा तुला अशा शिखरावर पोहोचवेल तिथे कोणतीही वाईट नजर पोहोचू शकणार नाही. तुला कुठूनच धोका वाटणार नाही, कारण मी स्वतः तुझ्या सोबत आहे. माझं नाव तोंडात घेतलं की तू अडथळे आपोआप बाजूला होतील. स्वामी समर्थ म्हणतात बाळा, एकदा फक्त मनापासून स्वामी समर्थ म्हटलंस ना की ब्रह्मांडातले सगळे मार्ग तुझ्यासाठी उघडे होतील. मी तुझ्या मनातलं सगळं जाणतो. फक्त मन शांत ठेव, विश्वास ठेव आणि बघ वाट, कारण मी तुझ्या जीवनात असा क्षण अडवणार आहे जो तुला कायमचा बदलून टाकेल. हे क्षण तुला आनंद, शांती आणि भरभराटीचं दान देऊन जातील. बाळा जे आतापर्यंत तू गमावलं ते तुटून गेलं, जे हरवलं त्यावर हळूहळू नको. त्यामुळे आता मी तुला पाहून त्याहून अधिक मोठं देणार आहे. जे हरवलं होतं ते लक्षात ठेव, पण जे येणार आहे ते तुझं खरं नशीब असेल. दुःखावर मनात ठेवून चाललेलं नाही, तर त्याहून शिकून पुढं चाललेलं असतं.
मी तुला प्रत्येक पावलावर बळ देईन. संकट येतील पण मी तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही, कारण मी तुझ्या मागे उभा आहे. माझ्या नावावर विश्वास ठेव. जर का तू फक्त दिवसातून 2 मिनिटं माझं स्मरण केलंस ना, तर मी 24 तासात तुझ्या पाठीशी उभा राहीन. माझ्या नावात एवढी ताकद आहे की ती वाऱ्याच्या रूच बदलू शकते, नशिबाची दिशा वळून शकते. जे शक्य वाटत नाही ते मी शक्य करून दाखवतो. आणि हे मी नव्हे तर माझ्या भक्ताचा अनुभव सांगतो, कारण माझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या मी कधीच हरू देत नाही. तू इतका वेळ फक्त जगण्यासाठी झगडत होता, पण आता वेळ आली आहे की तू भरभरून जगावंस. तुझं जीवन समृद्ध व्हावं, सुखद व्हावं, आनंददायी व्हावं. घरात हास्य असावं, चेहऱ्यावर समाधान असावं आणि मनात शांतता असावं. मी तुला आता अशा वळणावर आणतोय जिथून तुझं मागचं सगळं दुःख पुसलं जाईल आणि पुढचं प्रत्येक पाऊल यशाकडे जाईल. तू खूप वेळ दुःखऱ्यांसाठी जगला, खूप वेळ इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत राहिला. आता मी तुला सांगतो, थोडं स्वतःसाठी जग. स्वतःच्या आत्म्याशी बोल, स्वतःला समजून घे, स्वतःवर प्रेम कर. कारण जेव्हा तू स्वतःला ओळखशील ना, तेव्हा तुझ्यासाठी ते स्वतः तुला मार्ग दाखवेल आणि त्या मार्गावर तुझं आशीर्वाद तुला सदैव मिळत राहील. हे जीवन तात्पुरतं आहे, पण मी तुला जी कृपा देतोय ती शाश्वत आहे. मी तुला अडचणीपासून वाचेन, पण त्याचबरोबर तुला शिकवणही कसं खंबीरपणे उभं राहायचं. माझ्या भक्ताला मी कधीच कोसत देत नाही, फक्त घडवतो. एकदा शांतपणे माझं नाव घेऊन बघ, मग बघ कसं नशीब दरवाजे उघडते. मी तुला ते देईन जे तुला आजवर स्वप्नातही वाटलं नव्हतं. स्वामी म्हणतात, हे माझं बोलणं तुझ्या हृदयात ठेवून दे, कारण या क्षणी ज्या आशेवर तू उभा आहे ती आशा मी पूर्ण करणार आहे. तुझ्या आयुष्यात जी मोठी बातमी येणार आहे ती तुला केवळ आनंद देणार नाही, तर तुझ्या मनाला शांतता, समाधान आणि स्फूर्ती देखील देणार आहे. मनात कितीही अंधार असेल तरी स्वामी समर्थांच्या कृपेचा एक प्रकाशसुद्धा त्या अंधाराला दूर करू शकतो. तू फक्त 7 मिनिटं शांतपणे माझं बोलणं ऐक, कारण त्या 7 मिनिटांमध्ये स्वामी समर्थ जीवनात काहीतरी चमत्कार घडवत आहे. जेव्हा तू विश्वास ठेवतो तेव्हा त्या विश्वासाचं रूपांतर कृपेमध्ये होतं आणि हीच कृपा तुला आता आज मिळणार आहे. आज तू जी प्रार्थना केली, जी स्वामी समर्थांच्या चरणापर्यंत पोहोचली आहे, त्यांच्या कृपेने ती प्रार्थना उत्तर मिळवून देईल. माझ्या लेकरांनो, तुमच्यावर कितीही संकट आली तरी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. काळजी करू नका, कारण माझं नाव घेणं म्हणजे संकटांना थांबवणं. आता तुझ्या घरात आनंदाची बातमी पाऊल ठेवणार आहे. ती बातमी तुझं आयुष्य बदलणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतका काळ संघर्ष केला त्या गोष्टी आता तुझ्या हातात येणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा संकट वाढतात तेव्हा जाणून घे की स्वामींची कृपा जवळ येते आहे. प्रत्येक अश्रूतून एक नवा दिवस जन्म घेतो आणि आजचा दिवस तुझ्यासाठी तो नवा दिवस आहे. माझं लेकरू जेवढ्या श्रद्धेने माझं नाव घेते तेवढ्या शक्तीनं मी त्याच्या मागे उभा आहे. मी त्याच्या वाटेवर पाय ठेवतोय. जिथं तो चालतोय तो एक पाऊल टाकतो, मी त्याच्यासाठी 100 उचलतो पाऊलं. तो रडतो, मी त्याचे अश्रू टिपतो. तो हसतो, तर मी त्याच्या हसण्यातूनच कृपेचं शुभ्र फूल उमलतो. आज ज्या बातमीची वाट पाहतोय तू, ती बातमी तुझ्या दारात उभी आहे. फक्त तुझं मन माझ्यावर ठेवून ठेव आणि आता मी तुझ्यावर काही हरवू देणार नाही. जे गेले ते मी परत आणेन, जे थांबले ते मी चालवीन आणि जे हरवले त्याहून जास्त मी तुला देईन. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात इतकी मोठी गोष्ट घडणार आहे की तुला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. जे कधी कल्पनाही केली नाहीस ते तुझ्या समोर उभं राहील. फक्त आताही या क्षणी माझं नाव घे आणि सांग, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपा जेव्हा वाहू लागते तेव्हा ती थांबत नाही. ती नदीसारखी वाहते. ती तहान भागवते, दुःख धुवून टाकते आणि ओलावा देते मनाला. आज तुझ्या नशिबाची गंगा उगम पावते आहे. ती गंगा तुला भरभरून देणार आहे आनंद, संपत्ती, सन्मान आणि शांती. मनात शांत ठेव, कारण स्वामी समर्थ स्वतः तुझ्या आयुष्यात उतरले आहे. जेव्हा तू अंधारात हरवला तेव्हा त्यांनी तुझा हात धरला होता. आता तेच स्वामी समर्थ तुला प्रकाशात घेऊन जात आहे. तुझ्या घरात ज्योती लागणार आहे, सुखाच्या, समृद्धीच्या आणि साक्षात स्वामींच्या आशीर्वादाच्या. आजचा दिवस तुझ्यासाठी एक नवीन दार उघडणार आहे. जे दार इतके दिवस बंद होते ते दार वाजतही उघडत नव्हतं, ते माझ्या कृपेने आज आपोआप उघडले आहे. कारण आता तुझ्या पाठीशी उभा आहे. तू मागे वळून पाहिल्यास तर फक्त माझं अस्तित्व तुला दिसेल. मी तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. आजपासून तुझ्या प्रत्येक जीवनातील अडथळे मी दूर करत आहे. ज्या नकारांनी तुला थांबवलं त्या नकारांना मी होय मध्ये रूपांतरित करतो आहे. ज्या दरवाजांवर तू निराशेने पाठ फिरवली त्याच दरवाजावरून यशाचे प्रकाशीकरण तुला स्पर्श करतील, कारण तुझ्या मागे आता माझं आशीर्वादांचं वादळ उभं आहे.
जे तुझ्या दुःखांचं धुळीत रूपांतर करणार आहे. स्वामी म्हणतात तुला काहीही कमी पडू देणार नाही. तुझ्या इच्छा आता आकाशाला भेटतील आणि मी तुझ्या त्या पूर्ण करायला स्वतः पाठीशी उभा आहे. तुला जे हवं होतं ते मी तुला मिळवून देईन, पण त्यासोबत जे तुला हवं आहे ते कधी तुला माहिती नव्हतं हे देखील देईन. त्यामुळे आता आज तुझं नशीब जागं झालं आहे. ते जे झोपलं होतं ते स्थिर झालं होतं, त्याला मी हरवलं आहे. आता तुझ्या ग्रहांमध्ये जे अडथे होते ते वळ होतील आणि त्या मिळेल सरळ रस्ता करून टाकला आहे. आता तुझ्या पावलाखाली यश आहे, तुझ्या हातात सौख्य आहे आणि तुझ्या नजरेमध्ये आहे सुंदर भविष्य. माझं नाव घेणारा कधीच एकटा राहत नाही. संकट येतील पण ती पेलायची ताकद मी देईन. अंधारे होईल पण मी दिवा लावेन. डगमगतील पण पाठीवर माझा हात असेल. अश्रू लागतील पण मी त्या अश्रूंमध्ये तुझं माझी कृपा अनुभवली. आता तुझ्या जीवनात इतकी मोठी उलथापालथ होणार आहे की तुला स्वतःचा विश्वास बसणार नाही. जे आजपर्यंत फक्त स्वप्नात होतं ते आता सत्यात उतरणार आहे. कारण मी तुझं प्रत्येक अश्रू पाहिले, तुझ्या प्रत्येक वेदना अनुभवले आणि तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर दिले. आता वेळ आली आहे की मी स्वतः तुझ्या जीवनात चमत्कार घडवीन. तू जिथे हरवला तिथे मी तुला सावरलं आहे. तू जिथे थकला तिथे आता तुला विश्रांती दिली आहे. तू जिथे रडला तिथे आता मी तुला तुझ्या अश्रूंना माझ्या कृपेने पुसलं आहे. आता जिथे तू चालशील तिथे विजयच विजय मिळेल, कारण माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. तुला आता मागे पाहण्याची गरज नाही, कारण तुझं भूतकाळ मी स्वतः झाकलं आहे. फक्त पुढे बघ, उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहते. तुझ्या हरेला पावसात यशाचं सोनं दडतंय. तुझ्या भविष्याची, तुझ्या प्रयत्नाची फळं आता तुला मिळणार आहे. तुझ्या घरात आनंदाचं वायुराज्य येणार आहे. जिथे कधी दुःखाचं सावट होतं तिथे आता माझ्या कृपेचा झरा वाहणार आहे. पैशाचं चिंता तुला आता वाटणार नाही, कारण तुझं नशीब मी घडवलं आहे. एक एक करून सगळं तुझं पूर्ववत होईल, पण जे मिळेल ते त्याहूनही जास्त असेल. हे केवळ सुरुवात आहे. खरी कृपा तर अजून पुढे आहे. मी जे वचन दिलं आहे ते पाळणार ते आणि तुला उंच उंचीवर नेणार. ही जिथून तुला फक्त समाधान, सुख आणि शांतीचं दिसेल. जे गमावलं होतं ते सर्व मी तुला परत देणार आहे, नवे त्याहून अधिक देणार. तर मी तुला उद्ध्वस्त होऊ दिलं नाही, कारण माझी योजना तुला अनंत करण्याची होती. तुला वाटलं असतं की आता सगळं संपले, पण खरं तर ते नवे पूर्व सुरू होण्याचं संकेत होतं. माझी योजना तुला कल्पनेपलीकडची आहे. मी ज्या गोष्टी तुझ्यासाठी ठरवल्या आहेत त्या एकूणही तुला विश्वास बसणार नाही, पण त्या सगळ्या सत्यात उतरतील. तुझ्या आयुष्यातली गरिबी, हतबलता, अपमान आणि नकार हे सर्व आता संपलं चाललंय, कारण त्या प्रत्येक प्रसंगातून मी तुला घडवत होतो, तुला शिकवत होतो आणि आता तुला माझ्या दैव मार्गावर आणत होतो. आता वेळ आली आहे की तू स्वतः अनुभवशील की माझी कृपा किती गहिरी आणि अमर्याद आहे. तुझ्या हातून जे काही सुटून गेलं ते मी परत आणणारच आहे, पण केवळ तेवढंच नाही, त्याहून दुप्पट, चौपट आणि हजारपट देईन. कारण मी तुला सोडलं नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली. आता ज्याचं मन माझ्यावर टिकून राहतं त्याचं भविष्य मी स्वतः लिहितो सुवर्णाक्षराने, माझ्या आशीर्वादाने. तू आज एक सामान्य माणूस वाटतो लोकांना, पण आता उद्या तुला पाहून लोक मंत्रमुग्ध होतील, कारण माझा प्रकाश तुझ्यावर पडलेला असेल. तू जे बोलशील ते सिद्ध होईल, तू जे ठरवशील ते पूर्ण होईल, कारण आता तू माझ्या वचनाचा भाग झाला आहे आणि माझं वचन कधीच खोटं ठरत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, संपत्ती, कीर्ती, प्रेम, समाधान आणि आंतरिक शांती या सगळ्यांचं दान मी तुझ्या जीवनात करणार आहे, पण त्याही पुढे एक गोष्ट देणार आहे, ती म्हणजे माझ्या कायमची सोबत. माझा सहवास म्हणजे चैतन्य, आणि ज्याच्या आयुष्यात माझं चैतन्य उतरतं तिथे कधीही अंधार राहत नाही. जीवनात यश मिळवणं सोपं नसतं, पण माझा आशीर्वाद असला की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. तू कितीही वर्षांनी जेव्हा स्वप्न पाहिलं होतंस तेव्हा ते छोटंसं वाटतंय मला, कारण मी जे तुला देणार आहे ते तुझ्या कल्पनेपलीकडचं आहे. फक्त अजून थोडं संयम ठेव, माझ्यावर विश्वास ठेव आणि मनपूर्वक काम करत राहा. प्रत्येक सकाळी उठताना मन, स्वामी माझ्यासोबत आहेत. प्रत्येक अडचणीच्या क्षणी आठव, स्वामी मार्ग दाखवतील. प्रत्येक अपयशावर मन, स्वामींची ही परीक्षा आहे आणि प्रत्येक यशावर नम्रतेने स्वीकार कर. हे सर्व स्वामींच्या कृपेने. तुला ज्यांनी नाकारलं, हसवून टाकलं, तुझ्या कष्टांनी थट्टा केली, त्यांनाहीच मीच दाखवणार आहे की तू कोण आहे, आणि तेच लोक उद्या तुझं उदाहरण देत फिरतील. तुझ्या बदललेल्या नशिबावर लोकांना विश्वास बसणार नाही, पण तुला हे माहीत असेल की हा चमत्कार कोणाचाच आहे. तर ही तुझं दुःख पाहिलंय, ते दशरव माझ्या चरणावर पडलेत. तू एकटा आहेस असं तुला वाटतं, पण प्रत्येक पावलावर मी तुझ्यासोबत आहे.
त्यामुळे तुझी प्रत्येक प्रार्थना मी ऐकली आहे. आता वेळ आली आहे मी उत्तर द्यायचं. आतापासून तू एक वेगळा प्रवास सुरू करतोय, विश्वासाचा, संपत्तीचा, आनंदाचा आणि आध्यात्मिक शांतीचा. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. म्हणून अडथळे येतील पण ते पडणार नाहीत. संकट येतील पण त्याहून मार्ग निघेल. काळोख दिसेल पण त्यातूनच तेजाचा प्रकाश उमटेल. तू किती वेळा अपयश पचवलं आहे हे मला ठाऊक आहे. तू जेव्हा डोळ्यात अश्रू लपवून दुसऱ्यांसमोर हसणं शिकला तेव्हा मी तुझ्या मनातील खिन्नता जाणली होती. आज तो दिवस जवळ येतोय जेव्हा तुझे डोळे आनंदाचे भरून येतील, पण ते अश्रू दुःखाचे नसतील, ते असतील समाधानाचे, कृतज्ञतेचे. आणि त्यामुळे तुझ्या प्रामाणिक कष्टांचं मी नेहमी साक्षीदार राहिलो आहे. प्रत्येक क्षणी जिथे तुला वाटलं की कोणी तुझं ऐकत नाही, जिथे तुझं मन वाचत होतं, तू जगापुढे हार मानली नाहीस आणि तुझं म्हणून मी तुझ्या बाजूने उभा आहे. आता काळ बदलतोय, कारण जेव्हा भक्त थकत नाही तेव्हा देवही त्याच्या मागे उभा राहतो. घरात जिथे शांतता नाही, जिथे पैसा टिकत नाही, जिथे द्वेष आहेत, तिथे संपत्ती ओसंडूनही रिकामी होते. म्हणून आजपासून तू घरात प्रेमाचा, समजुतीचा आणि विश्वासाचा दीप लाव. मी त्या घरात स्वतः चालत येईल आणि मग बघ, त्या घरात सुख, समाधान आणि लक्ष्मीचा वर्षाव होणार. तू जर मनापासून माझं स्मरण करशील तर आकाशही तुझ्यासाठी वाकेल. ज्या इच्छांची पूर्तता म्हणजे माझी जबाबदारी आहे. पण त्यासाठी तुला एका गोष्टीचं वचन द्यावं लागेल की तू कधीही चुकीचा मार्ग निवडणार नाही, कोणाचं वाईट चिंतन करणार नाही आणि पापाच्या वाटेवर पण पाऊलही टाकणार नाही. तुला ज्याचं सहकार्य मिळालं नाही त्यांच्यावर राग नको धरू, कारण त्यांचं काम होतं तुला दुर्लक्षित करणं, पण माझं काम आहे तुला आठवणं, उठवणं. आणि आता वेळ आली आहे की मी तुला इतकं उंच नेईन की लोकांना डोळे दिपतील. तू गेल्या काही काळात जे काही गमावलं ते केवळ तात्पुरतं होतं. जसं सूर्य मावळतो पण पुन्हा उगवतो, तसं तुझं नशीबही आता पुन्हा तेजाने उजळणार आहे. ज्या गोष्टी तुझ्यापासून दूर गेल्या त्या परत येणार. त्यामुळे आता असं वाटेल असेल की लक्षात ठेव, ही जर ठरवलं तर जे हरवलं होतं ते दुप्पटीने परत करता येतं. तुला वाटतं की खूप लोकांनी तुला दुरावलं आहे, तुला नाकारलं आहे, पण सत्य आहे की हे मी तुला निवडलं आहे. मी तुला वेगळं ठेवलं कारण तुझ्यासाठी वेगळी वाट ठरवली होती. मी तुला गर्दीत नव्हे तर प्रकाशात नेण्यासाठी थोडा काळ एकटं होईल. स्वामी समर्थांची कृपा अशी असते की जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं तिथून नव्याने सुरुवात होते. तुझ्या आयुष्यात आता अशी सुरुवात होणार आहे. जे स्वप्न तू वर्षानुवर्षे बाळगून बसला होता ते पूर्ण होणार नाही असं वाटत होतं, ते आता अचानकपणे साकार व्हायला लागेल आणि तू आश्चर्यचकित होशील की हे कसं झालं. स्वामी म्हणतात कधी वेळ लागतो पण न्याय होतो. तू जो प्रामाणिक राहिला तोच तुझा सर्वात मोठा विजय ठरेल, कारण सच्चा खरोखर मनाने काम करणाऱ्या माणसाला देव स्वतः उचलतो. आणि मी तुझ्या खरोखरपणावर भारावलो आहे. म्हणून आज मी तुला सांगतो, तू यशाच्या इतकं जवळ आहेस की फक्त अजून एक पाऊल टाकायचं आहे आणि सगळं तुझं होणार आहे. त्यामुळे आता स्वामी म्हणतात, घराच्या दारात जिथे मी उभा आहे तिथून दारिद्र्यपणाचा, दुःखाचा आणि संकटाचा संपूर्ण नाश होतो आहे. मी त्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य, प्रेम आणि आनंदाचं तेज भरवून देणार आहे. आणि आता मी तुझ्या दारात उभा आहे, त्यामुळे आता फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि मला मनापासून बोलाव. मी सर्व बदल घडवून आणेन. तुझ्या नशिबावर जे धूळ बसली होती ती मी स्वतः माझ्या कृपेशक्तीने झटकून टाकली आहे. तुला वाटत होतं की सर्व दार बंद झाली आहे, पण आता मी एक असं दरवाजा उघडणार आहे तिथून केवळ यश, संपत्ती आणि समाधान तुझ्या आयुष्यात ओघाने येईल. या गोष्टीसाठी तुला वर्षानुवर्षे झगडावं लागलं, त्या आता गोष्टी आता सहज मिळतील, कारण मी तुझ्या मागे उभा आहे. तू एवढं सहन केलं आहे की तुझा प्रत्येक अश्रू माझ्या पायाशी पोचला आहे. त्या प्रत्येक अश्रूचं उत्तर मी तुला सुख, शांतता आणि समाधानाच्या रूपात देणार आहे. आयुष्यभर जेवढं दुःख झालं आता त्याच्या अनेक पटीने तुला आनंद मिळेल, कारण आता वेळ तुझ्या बाजूने आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा लोक तुला हसले, तुझ्यावर कमी लेखलं, तुला नाकारलं, तेव्हा मी ते सगळं पाहिलं होतं. पण आता मी तुला थांबवलं नाही, कारण मी तुला तयार करत होतो एका मोठ्या चमत्कारासाठी. आणि आता ती वेळ आली आहे. लोकांना वाटेल हे कसं झालं, पण तुला कळेल की हे स्वप्न हे फक्त स्वामींचं काम आहे, कारण मी तुला विसरलो नव्हतो. मी फक्त योग्य क्षणाची वाट पाहतो. स्वामी म्हणतात, तू आता इतक्या जवळ आहेस यशाच्या की थोडीशी श्रद्धा आणि थोडासा धीर ठेव. माझं नाव घे आणि प्रत्येक संकटाला शांत मनाने सामोरे जा, कारण आता ती संकटं तुझ्यासमोर दूर जातील. मी तुझ्या आयुष्यात असं तेज भरणार आहे की
ज्यांनी तुला नाकारलं तेच लोक तुला मानत स्वीकारतील. मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो, आज हे ऐकणं म्हणजे तुझ्या जीवनातील सर्वात मोठं संकेत आहे. आजपासून तुझं नशीब बदलणार आहे. जे काही थांबलं आहे ते सुरू होणार आहे. जे अडथळे होते ते दूर होणार आहेत. फक्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि दररोज सकाळी आणि रात्री माझं नाव घे. मी तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात साथ देईन. स्वामी म्हणतात, जग जरी तुझ्या विरुद्ध केलं तरी चिंता करू नको, कारण तुझ्यापाशी मी आहे. लोकांची मतं, ज्यांचे टोमणे, त्यांचे अवहेलना करणं हे सर्व तात्पुरतं आहे. माझं नाव आशीर्वाद हे कायमस्वरूपी आहे. मी तुझ्या हृदयात वाचतो आणि या हृदयातूनच आता मी तुझं संपूर्ण नशीब उजळवणार आहे. फक्त माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव आणि कोणतीही शंका मनात नको. ज्या क्षणी तू माझं नाव घेऊन डोळे मिटतो त्या क्षणी माझं संरक्षण तुझ्या भोवती असतं. तुला दिसतं नाही म्हणून तुझं रक्षण होत नाही असं नाही. मी प्रत्येक संकटात तुझ्या आधी उभा असतो. अनेक अघटित संकटं मी तुला जाणवू दिली नाहीत, कारण तू माझा आहे. आणि आता मी तुला यशाच्या अशा उंचीवर नेणार आहे जिथे तुला मागच्या दुःखाची चिंता, किंमत देखील कमी वाटेल. संपत्तीचं, यशाचं आणि समाधानाचं जे आभाळ तू पाहत होता ते आता तुझ्या हातात येणार आहे. फक्त थांब, शांत राहा आणि माझं नाव घे. जेवढा तू विश्वास ठेवशील तेवढं मोठं चमत्कार घडेल. माझं एकच वचन आहे, तुला मागे वळून पाहण्याची गरज नाही, कारण तू पुढचा रस्ता मी स्वतः बनवला आहे. तर सगळे बदलणार आहे. तीच नोकरी जिथे अपमान झाला तिथून आता सन्मान मिळणार आहे. तोच व्यवसाय जिथे नुकसान झालं तिथून आता भरपूर लाभ मिळणार आहे. तीच नाती जी तुटली होती तीच आता घट्ट होणार आहे. जे सगळे अशक्य वाटत होतं त्याचं शक्य होणं म्हणजे स्वामी समर्थांचा चमत्कार. स्वामी समर्थ म्हणतात, हे शब्द जर तू मनापासून ऐकत असशील तर नशिबाची दिशा आधीच बदलली आहे. तू या क्षणी एका नव्या पर्वात प्रवेश करत आहे, जिथे काळजीला स्थान नाही, अडचणींना भाव नाही आणि दुःखाला स्पर्शही नाही. आता केवळ आनंद, भरभराट, समाधान आणि माझा सततचा आशीर्वाद तुझ्या सोबत असेल. जी स्वप्न तुझ्या आडव्यात वर्षानुवर्षे साचून राहिली होती ती आता पूर्ण होणार आहे. आजपर्यंत जे तुझा मिळत नाही ते हातातून निसटलं, ते मिळण्याच्या वाटेवर येऊन थांबत आहे, ते आता सगळं आता तुला भरभरून मिळणार आहे. कारण आता वेळ बदलली आहे, आकाशाची दिशा बदलली आहे आणि मी स्वतः तुझ्यासाठी कृपा करण्यासाठी सज्ज झालो आहे. तू केवळ मनापासून एक जय जय स्वामी समर्थ म्हण आणि पहा कसं तुझ्या आजूबाजूचं जग बदलू लागेल. जिथे अंधार होता तिथे प्रकाश होईल, जिथे शून्यता होती तिथे भरभराटीचं विश्व निर्माण होईल. तुझ्या नशिबात जी वळणं मी आधी लिहून ठेवली होती ती आता उलगडू लागली आहेत. प्रत्येक गोष्ट आता एका गोष्टीत विशिष्ट वेळेची वाट पाहत असते आणि ती वेळ म्हणजे आता. स्वामी म्हणतात, तू रडून थकला, हार मानली, पण तरीसुद्धा मी तुला कधीच सोडलं नाही. तू मला विसरलास कधी कधी, पण मी तुझं नाव माझ्या प्रत्येक श्वासात घेत होतो. आज मी तुझ्या प्रत्येक अश्रूंना सोन्यात रूपांतर करणार आहे. जे दुःख तुझ्या आयुष्यात सावली झालं होतं ते आता मागे पडेल आणि त्याच जागी आनंदाचा तेज तुझ्या चेहऱ्यावर चमकू लागेल. लक्षात ठेव, कोणतीही शक्ती तुझं नुकसान करू शकत नाही जोपर्यंत तुझं मन माझ्यावर विश्वास ठेवतं. हळूहळू पण ठाम पावलं टाक. प्रत्येक दिवस नव्या संधी घेऊन येणार आहे. प्रत्येक सकाळ एक वरदान घेऊन येईल आणि प्रत्येक रात्री तुझ्या मनात शांततेचं झाड फुलवेल, कारण मी आता तुझ्या जीवनात सतत असणार आहे. आज जेव्हा तुझं नाव माझं घेतं तेव्हा तुझ्या आयुष्यात एक नव्या पर्वाची सुरुवात झाली. आतापर्यंत जे तुझ्या नशिबात विलंबाने येत होतं ते आता वेगाने यायला लागेल. तू ज्यासाठी दिवस रात्र परिश्रम करत होता ते मन तुझ्याने आता घेऊन प्रत्येक क्षणात धडपडत होता ते आता तुझ्या हातात येणार आहे. कारण आकाशातली प्रत्येक ऊर्जा, प्रत्येक ग्रह, प्रत्येक दिशा आता तुझ्या बाजूने वाहून लागली आहे. तुझ्या मनात जेव्हा शंका येते तेव्हा मीच तिथे सामर्थ्य देतो. तू जेव्हा अडथळ्यांमध्ये अडकतो तेव्हा मीच त्या अडथळ्यांना दूर करतो. पण मी केवळ त्या माणसाच्या मागे असतो जो मनापासून श्रद्धा ठेवतो. आणि आता त्या शुद्धेच्या जोरावर मी आता तुझ्या घरात सुख, शांती, पैसा आणि समाधानाचा वर्षाव करणार आहे. जो डोक्यावर आता माझा हात आहे, जिथे तुला वाटायचे की संपलं तिथून तुझी नव्याने सुरुवात होणार आहे. जे नातं तुटलं ते अधिक धडपणे पुन्हा जुळणार आहे. जे व्यवसाय थांबले होते ते पुन्हा भरारी घेणार आहे आणि जिथे दारं बंद वाटली होती ती सगळी दारं आता उघडली जाणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्या जीवनात चमत्कार घेऊन येणार आहे. ही फक्त सुरुवात आहे. जे काही तू आतापर्यंत गमावलं त्याची शपथपटीने परतफेड होणार आहे. त्यामुळे आता तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुला आता मिळणार आहे. आणि लक्षात ठेव, आता माझा आशीर्वाद जिथे असतो तिथे सदैव देव, संदेश, परिस्थिती सगळं झुकतं. तुझं आयुष्य आता अशा वळणावर आलं आहे जिथे मागच्या दुःख आठवणी केवळ एक शिकवण राहतील. ज्यावेळी तू एकटं वाटायचं, ज्या क्षणी तू स्वतःच्या नशिबावर शंका घेतली,
त्या सगळ्या क्षणाचं आता रूपांतर होणार आहे नव्या उमेदीत, नव्या शक्तीत. तू जितकं सहन केलं आहे त्याच्या प्रत्येक थेंबासाठी मी तुला सुख देईन, काळजी नको. स्वामी म्हणतात तुझ्या घराच्या उंबरठ्यावर आता लक्ष्मीचं पाऊल पडणार आहे. जे थांबलं होतं ते अडकून राहिलं होतं, जे तुला मिळायचं होतं पण वेळेने थांबून ठेवलं होतं, ते सगळं आता वेगाने तुझ्याकडे धावत येणार आहे. तुझ्या हातातून आता ज्या गोष्टी सुटल्या त्या पुन्हा तुला मिळतील, पण त्यावेळी त्या आधी मोठ्या स्वरूपात, अधिक रीतीने. तू फक्त मनापासून श्रद्धा ठेव, मी तुझ्याबरोबर आहे. मी पाहतोय तुझी धडपड, तुझं आर्तशश्रू, तुझं रात्रीचं एकटं राहणं आणि त्या प्रत्येक अश्रूच्या बदलत्या मी तुला आशीर्वाद देणार आहे. कारण आता माझ्या भक्ताचं दुःख मी कधीच पाहू शकत नाही. आता तुला जी कामं पाहिजे सुरुवात करायची आहे ती कामं यशस्वी होणार. मी तिथं आता मार्गदर्शक होईन. जो माणूस तुला नाकारत होता तोच माणूस उद्या तुझ्या पाय पडेल. तिथे तुला नाकारलं गेलं तिथं तुला मानाचं स्थान मिळेल. ही वेळ फक्त थोडी वाट पाहण्याची आहे आणि मी त्या वेळेला संजीवनीसारखी ऊर्जा देतोय. जी माणसं तुझ्यावर हसली होती, जी तुझ्या अपयशावर आनंद मानत होती, त्यांच्यासमोर मी तुझं यश उभं करणार आहे. ही वेळ केवळ परिवर्तनाची नाही तर तुझ्या जीवनातल्या चमत्कारी पुनर्गमनाची आहे. तू जिथून हरवला तिथून पुन्हा उगम होणार आहे. ही वेळ आहे जिथं मी स्वतः तुझ्या मागे उभा आहे, तुला दिशा दाखवायला. तू किती वेळा प्रयत्न केले हे महत्त्वाचं नाही, पण आता तो प्रयत्न तू करणार आहे तो प्रयत्न माझ्या कृपेने इतका फलदायी होईल की तुला मागचं सगळं विसरायला लावेल. मी स्वतः तुझ्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण करायला सज्ज झालो. फक्त एक काम कर, श्रद्धा ठेव, शंका नको. स्वामी समर्थ म्हणतात तू एकटा नाही, तुझ्या मागे मी आहे. माझा शक्तिशाली आशीर्वाद आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तू निराश होतो त्या क्षणी माझं नाव घे. तुला जाणवेल कुठून तरी एक स्फूर्ती येते, मन शांत होतं, डोकं स्वच्छ होतं आणि उत्तर सापडतं. हेच माझं सामर्थ्य आहे, जे दिसत नाही पण जिथे अंधार आहे तिथे दिवा बनून प्रकट होतं. स्वामी म्हणतात या जगात कोणीच तुझ्या वाटेचं सुख हिरावून घेऊ शकत नाही. जे तुझं आहे ते तुला मिळणार आहे आणि जे नाही ते गेलं तरी त्याचं दुःख करू नको. कारण मी तुझ्यासाठी जे ठरवलं आहे ते तुला मिळाल्यावर तू स्वतः म्हणशील धन्य तो काळ जो गेला, कारण त्यानं मला खऱ्या सुखाने नेलं. तो आता जो प्रत्येक श्वास घेत आहे तो मी तुला दिलेल्या नव्या संधीसाठी आहे, जो अजूनही जिवंत आहे. याचाच अर्थ मी तुझ्यासाठी काही नवीन विशेष ठेवून दिलं आहे. फक्त तू हार मानू नको. माझं नाव घेऊन पुन्हा एक पाऊल पुढे टाक. तू मागे वळून पाहशील जेव्हा तुला लक्षात येईल की संकट तरी आली होती पण ती तुला मोडायला नव्हती, घडवायला होती. मनातली जी सर्वात मोठी इच्छा आहे ती आज माझ्या चरणी अर्पण कर. ती इच्छा आता फक्त तुझी नाही राहिली, ती माझी झाली. आणि मी कधीच पूर्ण इच्छा ठेवत नाही. काळजीचं ओझं मी उचललं आहे. तू निश्चिंत हो. दिवस किती अंधारलेला असो पण प्रभात नक्कीच होतो आणि त्या प्रभातामध्ये तू तुझं हसत भविष्य पाहशील. घरात ज्या ठिकाणी तू शांततेने माझं नाव घेतो त्या जागेचं रूपांतर मंदिरात होतं. तुझं घर म्हणजे माझं स्थान आहे. तिथं तू अश्रूंनी माझी प्रार्थना करतो, तिथं मी स्वतः येऊन त्या अश्रूंना आनंदात बदलतो. तू एक क्षणभर थांब, मनातला गोंधळ बाजूला ठेव आणि फक्त एकदा माझा ध्यास घे. तुझ्या आसपासचं जरा वातावरण बदलतंय हे तू लगेच अनुभवशील. त्यामुळे जगाने तुला नाकारलं असेल पण मी तुला स्वीकारलं आहे. लोकांनी तुला दूर केलं असेल पण मी तुझ्या अगदी जवळ आलो आहे. तू कुठेही गेला तरी माझं रक्षण तुझ्या मिळणारच आहे. तू काहीही गमावलं असेल तर मी तुला दुप्पट देणार आहे. तू फक्त विश्वास ठेव, कारण स्वामी समर्थांच्या दारी आलेल्या भक्तांचं नशीब कधीच रीत राहत नाही. आता वेळ आली आहे की तू स्वतःच्या आयुष्यातली खरे परिवर्तन अनुभवशील. आतापर्यंत जे काही अडथळे होते ते दररोज तुला थांबवत होते ते सारे आता माझ्या कृपेने बाजूला होणार आहे. तुला ज्या संधीची प्रतीक्षा होती त्या एकामागोमाग एक तुझ्या समोर उभ्या राहणार आहेत. पण लक्षात ठेव, संधी ही फक्त मिळते, ती सोनं तुलाच करावं लागतं. माझ्यावर श्रद्धा ठेव आणि प्रत्येक क्षणाला नवी उमेद घेऊन पुढे चालत राहा. जे लोक तुला वेड्यात काढतात ते तुझ्यावर विश्वास ठेवत नाही. लवकरच त्यांना तुला नम्रतेने वाकून नमस्कार करावा लागेल, कारण मी तुझं नशीब बदलणार आहे, तुझं नशीब नाव उजळणार आहे आणि तेव्हा लोकांना समजेल की स्वामी समर्थांच्या कृपेने काहीही अशक्य नाही. म्हणून भीती नको घेऊ, कारण तू माझा भक्त आहे. तूच रक्षण करणार हे माझं कर्तव्य आहे. कधी कधी वाटतं की आयुष्य खूप कठीण झालं आहे, सगळं संपून गेलं आहे, पण त्याच क्षणी माझं स्मरण कर, मी येईन आणि तुझ्या अंधाऱ्या वाटेला उजळीन. हे तुला त्या ठिकाणी नेन जिथे तुझ्या स्वप्नांचं वास्तव रूपांतर होईल, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. म्हणून मी तुला यश मिळवून देणं हे माझं वचन आहे. तुझं मन जेव्हा निराश असेल, डोळे जेव्हा अश्रूंनी भरलेले असतील आणि तुझं हृदय जेव्हा गोंधळून गेलेलं असेल,
तेव्हा तू फक्त एकदा माझं नाव घे बघ, एक अशा प्रकारचा शांततेचा स्पर्श तुला मिळेल जो संपूर्ण जग विसरायला लावेल. तुझ्या आत्म्याला साक्षात माझं अस्तित्व जाणवेल. हीच माझी कृपा आहे. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. स्वामी समर्थ शेवटी म्हणतात, आज तू जे ऐकलंय त्यावर मनापासून विश्वास ठेव, कारण हे शब्द नाहीत, हे भविष्य आहे, हे सत्य आहे. हे ऐकणाऱ्याच्या आयुष्यात धन, समाधान, यश आणि प्रेमाची बरसात होते. तू आता उभा राहा आत्मविश्वासाने, आनंदाने, कारण तुला आशीर्वाद मिळाला आहे स्वामी समर्थांचा. आणि जिथे स्वामी समर्थ आहेत तिथे अपयश असूच शकत नाही. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तरी याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.